नमस्कार. भारताचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना एका सुनावणी दरम्यान झुरळाची उपमा दिली. ते म्हणाले, देशातील काही तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, कुठल्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यामुळे मग ते सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून सगळ्यांवर टीका करत फिरतात. आता त्यांचं हे वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आणि तरुणांनी एकत्रित येत ऑनलाईन याच्या विरुद्ध ट्रेंड चालवायला सुरुवात केली. येस, वी आर कॉकरोच, #कॉकरोच असले मीम्स यायला सुरुवात झाली. मूळ छत्रपती संभाजीनगरचा आणि सध्या अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेत असलेला अभिजित दिपके याने थेट झुरळाच्याच नावानं कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. खरं तर सुरुवातीला हा निव्वळ एक उपरोधिक टोला आहे असं समजून कोणी गांभीर्यानं घेतलं नाही. पण आश्चर्य म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या नावानं वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंटला काही तासात लाखो लोकांनी फॉलो केलं. त्यामुळं भारताची सुद्धा नेपाळच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का, या प्रश्नाला बळ मिळतं. आता याची उत्तरं जाणून घेऊया सविस्तरपणे उलझनसोबत. तर कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाउंटला आत्तापर्यंत 37,000हून अधिक लोकांनी फॉलो केले. इन्स्टाला 3,96,000 युजर्स फॉलो करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आकडे काही तासांमधले आहेत आणि तासागणित हे आकडे वाढतच चालले आहेत. सगळ्यांनी सुरुवातीला हे हसी मजाकचा विषय म्हणून घेतला. हा ट्रेंड आहे, नंतर जाईल, या उपरोधाने घेतलेला हा विषय नंतर राजकीय पक्षाप्रमाणे एक जाहीरनामा प्रदर्शित करतो. या जाहीरनाम्यात पक्षाचा उद्देश, त्याची कार्यपद्धती आणि तत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते. आता याविषयी सविस्तर माहिती पाहूच, मात्र सध्या या पक्षाची बाहेर पडलेली राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊ. हे सगळं सुरू करणारे नाव बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांचे राजकीय कनेक्शन समोर यायला लागले. क्रोनॉलॉजी व्यवस्थित समजून घ्या. जेनझीचे नेते म्हणून राघव चड्डा समोर आले. त्यांनी जेनझीचा समुदाय एकत्रित केला. त्यांना सोशल मीडियावरती हवे असणारे विषयांवरती पार्लमेंटमध्ये भाषणं दिली. आता जेनझी समाज हा राघव चड्डा यांच्या सोबत उभा होता. म्हणजेच त्यांची पक्ष असलेला आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच तो होता. अरविंद केजरीवाल यांनी जेनझी एकत्र आला तर सत्ता उलटवून टाकू शकते असं विधानही केलं होतं. पण आता राघव चड्डा भाजपमध्ये गेलेत आणि त्यांच्या सोबत जेनझी सुद्धा आम आदमी पार्टीसोबत राहणार नाही अशी चर्चा होऊ लागली. ते आपण सविस्तर पाहूच, पण या पक्षाची अगोदर बाहेर पडलेली राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे सगळं ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस काही नावं बाहेर आले आणि त्या नावांचं राजकीय कनेक्शन समोर यायला वेळ लागला नाही. क्रोनॉलॉजी नीट समजून घ्या. जेनझीचे नेते किंवा जेनझी या पूर्ण तरुणाईच्या समुदायाला प्रदर्शित करणारे, त्यांना त्यांचे प्रश्न संसदेत मांडणारे राघव चड्डा समोर आले होते. राघव चड्डा आम आदमी पक्षाचे एक महत्त्वाचे नेते होते. जेनझीचे प्रश्न त्यांच्या संसदेमध्ये प्रामुख्याने मांडले. जेनझी या पूर्ण तरुणाईचा विश्वास त्यांच्यावरती होता. मात्र त्यांनी नुकतंच भाजपमध्ये पक्षांतर केलं आहे. जेनझी आणि राघव चड्डा यांचे समीकरण जसे जुळत होते त्यावेळेसच अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत जेनझी जर एकत्र आले तर देशाची सत्ता उलटवून टाकू असं देखील विधान केलं होतं. पण आता राघव चड्डा भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागं आम आदमी पक्षाला जो समुदाय एकत्रित आला होता जेनझी, या समुदायाला भरकटून न देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अरविंद केजरीवाल यांच्या पुढे होती. त्यामुळं याच परिस्थितीत पक्षाच्या एका अधिकाऱ्याने म्हणजे अभिजित दिपके याने ही मूव्हमेंट सुरू केली. आता त्यांची अपेक्षा तरुणाई एकत्रित आणून त्यांना प्रश्न विचारायला लावणे आणि सत्ताधीश बनू शकता हे स्वप्न दाखवणे हा आहे. आता त्यांनी काढलेला जाहीरनामा पहिल्यांदाच व्यवस्थित पाहू. मोठ्या अक्षरांमध्ये या पक्षाचा उद्देश लिहिलेला आहे. त्यामध्ये लिहिलं आहे, आळशी आणि बेरोजगारांचा आवाज. इथं आळशी या शब्दाला व्यवस्थेने दिलेल्या उपरोधिक टोला व्यवस्थित हायलाईट केला आहे. त्यानंतर जाहीरनाम्यातली पहिली गोष्ट, कोणत्याही मुख्य न्यायमूर्तीला निवृत्तीनंतर राज्यसभेचं पद दिलं जाणार नाही. दुसरा मुद्दा, जर कोणाचंही वैध मत हटवलं गेलं तर मुख्य निवडणूक आयुक्तांवरती UAPA अंतर्गत कारवाई केली जाईल. तिसरा मुद्दा, महिलांनी 50% आरक्षण दिलं जाईल आणि मंत्रिमंडळातील 50% पदं महिलांसाठी राखीव ठेवली जातील. चौथं आश्वासन आहे, खोटी माहिती देणाऱ्या वृत्तमाध्यमांवरती कारवाई केली जाईल. आणि पाचवं आहे, पक्षांतर करणारे आमदार किंवा खासदार 20 वर्षाची निवडणूक बंदी घातली जाईल.
आता या जाहीरनाम्यात तरुणांनी ज्या अपेक्षा असतात तेच मुख्य मुद्दे म्हणून प्रामुख्याने मांडले गेले आहे. आम आदमी पक्षाच्या स्थापनेवेळी देखील अशाच स्वरूपाच्या घोषणा केल्या गेल्या होत्या. त्यांचं नंतर काय झालं यापेक्षाही सेम जाहीरनामा आपल्याला आत्ता आपल्या समोर दिसत आहे. बरं, आता या मुवमेंटला चळवळीला महत्त्व प्राप्त होण्याचं कारण म्हणजे नुकताच झालेला नेपाळमधील सप्टेंबर 2025चा जेन झीचा उठाव. त्याचा घटनाक्रम काही असा होता. नेपाळ सरकारने 4 सप्टेंबर 2025 रोजी नवीन डिजिटल नियमांचे पालन न केल्याचे कारण देत फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्स आणि सिग्नलसह 26 प्रमुख जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देशभरात होते त्यांच्यावरती अचानक बंदी घातली. आता त्याचं कारण असं होतं की पूर्ण तरुणाईने त्याच्या नेपो बेबीज हा हॅशटॅग तिथे बऱ्या प्रमाणात व्हायरल केला होता. त्यामुळे सत्ताधीशांनी ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केले. याच नेपो किड्समुळे नेपाळमधील जवळपास 43% लोकसंख्या जी 15 ते 40 या वयोगटातली होती त्यांच्या बेरोजगारीचा दर तब्बल 20.8% होता. आता 6 आणि 7 सप्टेंबर 2025ला या छुप्या असंतोषाचा स्फोट झाला आणि टेलिग्रामद्वारे आंदोलनाची पूर्वतयारी झाली. प्रामुख्याने याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जरी बंदी झाली तरी टेलिग्राम बऱ्यापैकी सर्व तरुण वापरत होते. टेलिग्रामवरचे कुठलेही मेसेज कोणीही रीड करू शकत नाही किंवा टेलिग्रामवरही कोणाचाही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे तिथे बऱ्यापैकी प्रमाणात या सर्वांचा कन्व्हर्सेशन होत होतं आणि याद्वारे आंदोलनाची पूर्वतयारी झाली. हजारो तरुण आंदोलक अनेकांनी शाळेचे, कॉलेजचे गणवेश परिधान केलेले होते. मध्य काठमांडूतील माहितीघर मंडाला इथं जमा झाले आणि संसदेवरती त्यांनी मोर्चा काढला. आता पोलिसांनी त्यांना अडवलं आणि पहिल्याच दिवशी जवळपास 19 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर झाली. सोशल मीडियावरती याची बंदी उठवण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर उग्र हिंसाचार वाढतच गेला आणि 9 सप्टेंबरला पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि जेन झीचा नेता म्हणून एका पंतप्रधानांनी शपथविधी घेतला. आता भारताच्या दृष्टीने हे महत्त्वाचं याच्यासाठी आहे की ज्यावेळेस कॉकरोच जनता पार्टी ही सोशल मीडियावरती लॉन्च झाली त्यावेळेस काही तासांमध्ये लाखो फॉलोअर्स तिथे एकत्रित आले होते. आता भारतात ही बेरोजगारी, गोदी मीडिया या नावाखाली परसेप्शन बिल्ड होत असल्याचं आपल्याला प्रामुख्याने दिसत आहे. त्यामुळे भारताचाही नेपाळ करण्याचा प्रयत्न केला जातोय का? काही लोकांच्या महत्त्वाकांक्षेपायी भारताला पुन्हा आगीच्या खाईत लोटू शकणं किती परवडू शकतं आणि हे मागचे चेहरे कधी समोर येतील? तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.